नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे। आज शिवसेना 59वा वर्धापन दिन आहे। त्यानिमित्त वर्धी डोम येथे शिवसेना शिंदे गटातर्फे हा शिवसेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला होता। आपल्यासोबत काही महिला कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। काय वाटतंय आज शिवसेनेला? जय महाराष्ट्र। माझं नाव माला राणे। वर्धापन दिवसाचे तुम्ही आज बघताय की जो जल्लोष चालू आहे, शिंदे साहेबांसाठी जो आज महत्वाचा दिवस आहे, त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने साहेबांबरोबर आहोत। आणि एकनाथ शिंदे साहेबांचं एवढं नाव आहे, ते आमचे लाडके भाऊ आहेत, पूर्ण महाराष्ट्राचे लाडके भाऊ आहेत। आणि अशा भावांसाठी आम्ही सर्व बहिणी नेहमी तत्पर आहोत आणि नेहमी त्यांच्या पाठीशी आहोत। एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो। तुम्ही कुठून आलाय? आम्ही वॉर्ड 97 सांताक्रूज मधून आलो। ओके, आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापन दिन मोठा उत्साहात साजरा होतोय। काय असं वाटतं आगामी मुंबई महानगरपालिका दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं? महानगरपालिका कोणाची? हे बघा, सत्ता जर तुम्ही म्हणाल तर त्याच्यामध्ये प्रश्न यायलाच नाही पाहिजे। यावेळी जी सत्ता असणार ती एकनाथ शिंदे साहेबांचीच असणार आहे। कारण यावेळेला जे इलेक्शन झाले लोकसभेचे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवून दिलंय त्यांच्याशिवाय आगामी नेता आणि धडाकेबाज दिवस रात्र मेहनत करणारे एकच नेता आहेत, त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे साहेब। षण्मुखानंद सभागृह सायन येथे ठाकरे गटाचा देखील वर्धापन दिन साजरा होतो। हो, मान्य आहे ना। ते बोलतात ना की रक्ताचं त्यांचं फक्त एक वारसा, त्यांचं रक्ताचं नातं आहे। पण आमचे शिंदे साहेब जे आहेत, त्यांनी वारसा खऱ्या अर्थाने पूर्ण केलेला आहे। आणि त्यांचं ठाकरे साहेबांच्या पावलं ठेवून त्यांनी जे काम केलेलं आहे, दिवस रात्र राहून जे बायकांसाठी केलेलं आहे, लाडके भाऊ म्हणून, सगळ्यांचे लाडके नेते म्हणून, तर एकनाथ शिंदे साहेब आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी आहोत। आणि आपली जी आगामी येणारी नगरसेविका, जी पण विधानसभा, जी पण काही आता येणार आहे इलेक्शन वगैरे, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त शिंदे साहेब आणि शिंदे सरकारच असणार, हा माझा दावा आहे।